नमस्कार, मी रमाकांत हासगुडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज। उद्या मनोज जरांगे पाटलांनी मुंबईकडं चलो मुंबई हा नारा दिलेला आहे आणि त्या अनुषंगानं प्रत्येक गावातून, प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक गावातून लोक निघालेले आहेत आणि आज आपण आलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील तेर या ठिकाणी। तर तेर या ठिकाणी सुद्धा बरेच लोक निघालेले आहेत। तर ते आपण पाहणार आहोत। आपण पाठीमागे पाहताय गाडी, ही गाडी आणि यांची तयारी चालू आहे। कशी काय आपल्याला पाहायचं आहे, काय काय तयारी चालू आहे, कसं निघालेले आहेत आणि आपण पाहतोय इथं बरीच गर्दी, काय नियोजन चालू आहे काय। तर आता तुम्ही जरांगे पाटलाच्या आंदोलनासोबत निघाले, काय सांगाल कधी निघाले? मुळात म्हणजे जरांगे साहेबांचा पक्षच नाही, नाही पक्षाचा विषय नाही, आंदोलनाला तुम्ही निघाले। मग आता आज 26 तारीख आहे, 27ला सकाळी तिथून निघायचं जरांगे पाटलाचं नियोजन आहे। तुमचं नियोजन कसं आहे? आम्ही आज संध्याकाळी ठीक 9 वाजता तेर मधील सकल मराठा बांधव वाजत गाजत जल्लोषात आम्ही आमचं पूर्ण अन्न पाणी सोबत घेतलेलं आहे आणि आम्ही जोपर्यंत जरांगे पाटील मुंबईच्या बाहेर येत नाहीत तोपर्यंत आम्ही मुंबईमध्ये राहण्याचा निश्चय करूनच तेर मधून निघालो आहोत। आमच्या सोबत आमच्या 2 आयसर गाड्या, 1 पिकअप आणि लहान गाड्या 7 असे एकूण 10 गाड्याचा ताफा आम्ही सोबत चाललो आहोत। आमचं एकच लक्ष असेल, जोपर्यंत आमच्या जरांगे पाटलाच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही मुंबईमध्ये राहू। तुम्ही तिथं पूर्ण राहण्याच्या विषयानंच निघाले? हो, आम्ही पूर्ण तयारी आता आम्ही दाखवू चॅनलवर। हो, दाखवा ना। पिकअप मध्ये काय काय हो, किराणा काय 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 घेतलंय बघू आपण। हा, हे काय, हे बघा कॅमेरामन, हे करून दाखव, काय 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 घेतले? गहू, तांदूळ घेतलेला आहे, गहू घेतलेला आहे, पोहे घेतलेले आहेत, गळा घेतलेला आहे, तसेच बिस्लरी बॉक्स, पार्ले बिस्किट, फरसाण, पोहे सर्व आम्ही घेतलेला आहे। तेलाचे डबे वगैरे घेतलेले आहेत। आम्ही एक टायमाला 15 दिवस 200 माणसं जीव शकतात असा एवढा किराणा घेऊन चालू आणि 15 दिवसात जर नाही म्हटलं तर आणखीन आमची तयारी आहे पुढच्या सुद्धा। जोपर्यंत जरांगे पाटील म्हणत नाहीत की आपल्याला मुंबई सोडायची तोपर्यंत तिथल्या लोकांना जेवणाची पूर्ण तयारी करण्याची आमच्या मराठा समाजामध्ये ताकद आहे। बरं, तुम्ही इथून आता किती किती गाड्या कशी निघाली, किती लोक निघाले? आमच्यासोबत सध्या 110 लोक आहेत आणि या 110 लोकांचा सर्व खर्च जो आहे तो आमचा सकल मराठा समाज तेर यांनी आम्हाला वर्गणीमधून दिला आहे। आमचा जो माणूस मुंबईला जात आहे त्याचा 1ही रुपया खर्च होणार नाही। पूर्ण खर्च हा सकल समाज मराठा समाज तेर यांनी आम्हाला गोळा करून दिला आहे, तरी समाजाचे मी आभार व्यक्त करतो। बरं, मला एक सांगा, किती 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 माणसं? म्हणजे बघा, 2 आयचर, 1 पिकअप, ह्याच्यामध्ये 110 माणसं आहेत आणि जे आमच्या बाकीच्या 6-7 गाड्या आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकी क्रुझर म्हणा, इर्टिगा म्हणा, अशा जे गाड्या 7, 8 ते 9 तर निघतील, त्या प्रत्येक 9 गाड्यामध्ये 10-12 अशी माणसं आहेत। मग ते जे बारक्या गाड्या निघणार आहेत, हा, मग कुठं आता या जरांगे पाटलाच्या आंतरवाली, आता आम्ही आंतरवाली जाणार। आंतरवाली अनेक ठिकाणी जेवणाची सोय केलेली आहे, जेवणाची सोय केलेली आहे, तरी देखील आम्हीही आमच्या स्वतः सोबत आमचा पूर्ण जेवढा तापा तेरचा आहे त्याच्या पूर्ण जेवणाचा आणि दुसरी सोबत आमच्या आणखीन 100 माणसं 1 टाइम जेवावी अशा सिस्टम मध्ये आम्ही निघालेलो आहोत। जे तुमचे तर आहेत आणि इतर कोण 100 माणूस आमच्या सोबत येऊ शकते अशा पद्धतीने आम्ही तयारीने पूर्ण निघालेलो आहोत। तुमचं नाव सांगा? किरण सुनील पण, तेर। आणि इथंच फक्त आता किराणा आहे, याच्या पलीकडे हॉटेलमध्ये आपण भाजीपाला ठेवलेला आहे, भाजीपाला देखील आपण सोबत घेऊन चाललो सगळा 15 दिवसाचा। चला आपण भाजीपाला पण दाखवू आपल्या चॅनलवर। या ठिकाणी पाहतोय तेरमधून जी गाड्या पाठवणार आहेत आणि 15 दिवस राहण्याच्या तयारी निघाले, त्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय भाजीपाल्याची तयारी केलेली आहे। तर काय सांगाल, काय
कशी तयारी केली भाजीपाला? आम्ही आता हे सध्या तेर मधून सकल मराठा समाजातर्फे 5 दिवसाचं पुरेल असं अन्नधान्य सगळं सोबत घेतलेलं आहे. भाजीपाला किती घेतलाय? भाजीपाला आम्ही सगळा मिळून दररोज दररोज 200 ते 200 300 माणसाला पुरल एवढा भाजीपाला आणि सगळं साहित्य जेवणाचं सोबत घेऊन निघालो. बरं, तुम्ही काय सांगाल, काय काय घेतले? मिरच्या घेतल्यात, 4-5 कॅरेट टमाटे घेतलेत, 20 किलो शेवगे शेंग घेतले, बटाटे घेतले 2 कट्टे, 2-3 कट्टे कांदे घेतलेत, कोबी घेतले, सर्व माळव घेतले, सर्व माळव घेतले, कोणत्याही गोष्टीची कमी नाही. ही माळव घेतली, गॅस सिलेंडर. बरं, तुम्ही एक सांगा, आता काय तुमचा निर्धार, म्हणजे आरक्षण घेतल्याशिवाय यायचं नाही? आरक्षण घेतल्याशिवाय येणार नाही. जे जरांगे पाटलांची जे काय मागणी आहे, जरांगे पाटील दादाची जी काय मागणी आहे, त्यांच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होतात तोपर्यंत आम्ही त्यांच्या सोबत आहेत. ते जोपर्यंत मागे हटणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून सोबत आहेत. ज्या वेळेस ते म्हणतील की आपल्याला भेटलं माघारी चला, त्यावेळेस मुंबई सोडायची, अन्यथा मुंबई सोडणार नाही. ठीक आहे, म्हणता घेऊनच येणार. फडणवीस साहेबांनी असं सांगितलंय हे आंदोलन येणार आहे, पोलीस बघून घेतील. मग त्याच्याविषयी तुम्हाला काय म्हणायचं? आम्ही शांततेत आतापर्यंत आंदोलन केलेत आणि इथून पुढे बी आमचं आंदोलन हे शांततेतच होणार आहे. दादानी सांगितलंय की आपल्याला कुठंच काही कसलंच गालबोट लागू द्यायचं नाही, सगळे शांततेत जायचं आणि शांततेतच माघारी यायचं आरक्षण घेऊन. नाही, पण फडणवीस म्हणजे पोलीस बघून घेतील. मग आंतरवेला जे लाठचार्ज झाला होता तसं जर तिथं गोळ्या घातल्या लाठचार्ज झालं, आम्ही पुढं काय? मनोज दादाने असं सांगितलंय की आमच्यासाठी एक रूट द्या आणि तसा काय अतिरिक्त होणार नाही. समाज काय तसं करणार नाही, जाळपोळ दगडफेक असं काय करणार नाही. आम्ही जीव देऊ. जोपर्यंत जरांगे पाटील उठत नाहीत तोपर्यंत आम्ही मुंबईतून उठणार नाही. हा सगळा समाज सोबत घेऊन आम्ही चाललेलो आहोत. पण तुम्हाला अर्ध्यातच अडवलं, पोलिसांनी लाठीचार्ज केला, गोळीबार केला, तर पुढे तुम्ही काय करणार? आम्ही कुठल्याही परिस्थितीला सामोरे जायला तयार आहोत. समोर जायला कुठलीही परिस्थिती आली तर आरक्षण घेतल्याशिवाय माघार येणार नाही. म्हणजे फडणवीस साहेब म्हणजे मुख्यमंत्री आहेत आणि गृहमंत्री ते म्हणजे पोलीस बघून घेतील. मग पोलीसच्या ऍक्शनला तुम्ही घाबरलात का नाही? काय काय नाही घाबरणार. लाठीचार्ज खाऊ, गोळ्या खाऊ, काय बी करू, पण आम्ही आमची जागा सोडणार नाही. तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम आहेत. आम्ही आमच्या निर्णयावर येणार तर आरक्षण घेऊनच येणार, नाहीतर वापस येणार नाही. काय सांगाल, ठाम निर्णय तेरकरांचा दिसायला? आम्ही तेरकरांनी असा निश्चय केला आहे, जोपर्यंत मनोज दादाच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. जर आम्हाला रस्त्यात अडवलं गेलं तर आम्ही आमच्या जीवाचं बलिदान देऊ. एक मराठा. तर या ठिकाणी पाहतो आपण ठाम निश्चयानं निघाले इथून धाराशिव जिल्ह्यातील तेर येथील कार्यकर्ते ठाम निश्चय घेऊन आणि जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही अशा निश्चयानं निघालेले.